तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतःकरण महासागरासारखे होते. माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धांनी जसे राज ऐश्वर्याचा त्याग केला तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगाद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले. समाजातील काही विकृत विकाराच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरविण्याचा प्रयत्न केला. अनेक कट कारस्थाने रचली. त्यातून तुकाराम महाराज सही सलामत सुटले. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई उर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती, परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला. त्यांची विरक्ती सांभाळली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी 13 दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले. त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली. संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली. लौकिक अर्थाने मायाजालात गुंतले नाहीत. जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एका युगप्रवर्तक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. यामुळे तुकाराम महाराजांना जगद्गुरू असे संबोधले जाते. जगद्गुरू तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात गढलेले असायचे. श्री विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवून देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटला असे मानले जाते. होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस येतो. याच दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदेह वैकुंठ धामाला गेले. वैकुंठ धाम म्हणजे साक्षात श्रीहरी भगवान विष्णू यांचे धाम. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम वैकुंठाला गेले असले तरी त्यांचे विचार जनसामान्यांमध्ये कायमचे रुजले गेले. त्यांची अभंगगाथा लोकगंगेवर तरलेली होती. वैदिकांना त्यांचा विचार मान्य नसला तरी वारकऱ्यांना त्यांचा विचार म्हणजे जीवनाचा सार सर्वस्व होता. आजही वारकरी देहूला संत तुकारामांच्या दर्शनासाठी जातात आणि तुकारामांची अभंगगाथा डोक्यावर घेऊन अक्षरशः नाचतात. वैकुंठाला जाताना संत तुकाराम महाराजांनी सर्वांचा निरोप पुढील अभंगाच्या ओळी बोलून घेतला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा.